नमस्कार मित्रांनो, नुकताच भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आपण सगळ्यांनी साजरा केला। अतिशय उत्साहात देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला आणि त्यावेळेला काही कर्मदरिद्री काँग्रेस समर्थक हे आपल्या पोस्टमध्ये खरं स्वातंत्र्य मिळायचं आहे देशाला अशा प्रकारच्या काही गोष्टी करत होते आणि ते सगळं वाचल्यानंतर आणि एकूण सगळी परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटलं की आता ह्या देशाला खरंच काँग्रेसपासून स्वातंत्र्याची गरज निर्माण झालेली आहे। कारण आपण जर गेल्या काही वर्षातली काँग्रेसची वाटचाल आणि एकूण काँग्रेसचे कार्यक्रम बघितले तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त खोटे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करणं, ज्याला कधी जनता उत्तर देते, कधी कोर्ट उत्तर देतं, कधी प्रशासकीय संस्था उत्तर देतात, कधी भारतीय जनता पार्टी उत्तर देते आणि त्यांचं फेक नॅरेटिव्ह अतिशय सपशेल पूर्णपणे फेल होऊन जातं, असा प्रकार चाललेला आहे। आता नुकतंच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेसच्या युवराजांनी वोट चोरी नावाचा एक आरोप निवडणूक आयोगाने केलेला आहे। वोट चोरीच्या आरोपांतर्गत ते असं म्हणतात की लक्षावधी बोगस वोटर निवडणूक आयोगानं नोंदवले आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला म्हणे। मग त्यांनी काही उदाहरणं दाखवली, म्हणजे एकाच पानावर 6 नावं असलेले एक उदाहरण त्यांनी दाखवलं, दुबार नावांची उदाहरणं दाखवली आणि हा त्यांनी एकदा मुद्दा मांडल्यानंतर सगळे विरोधी पक्ष आणि युवराजांचे सगळे अनुयायी या सगळ्यांनी हा मुद्दा बोलायला सुरुवात केली की वोट चोरीमुळं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं। आपल्याला आठवत असेल की 2014 साली ज्यावेळेला पहिल्यांदा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार आलं त्यावेळी ईव्हीएम हॅकिंगचा एक मोठा मुद्दा चालवला गेला आणि तो बरीच वर्ष चालू होता, म्हणजे अगदी गेल्या 2 वर्षापर्यंत पूर्वीपर्यंत ईव्हीएम हॅक केली आणि ईव्हीएम हॅक करून सगळ्या निवडणुका भाजप जिंकते असं एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न झाला। यावर निवडणूक आयोगानं त्यांना चॅलेंज केलेलं होतं। ईव्हीएम 3 दिवस ओपन ठेवलेली होती की कुणी हॅक करून दाखवावे। या देशातल्या आणि परदेशातल्या कुठल्याही व्यक्तीनं त्याचा प्रयत्न केला नाही, कारण ईव्हीएम हे ॲज इट इज कॅल्क्युलेटर एका अर्थानं आहे, इतकाच विषय आहे। त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते गेले, सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये त्यांना लाथाडला अक्षरशः आणि मग कदाचित ईव्हीएम हॅकिंगचा नाद त्यांनी सोडला आणि आता काहीतरी नवीन नॅरेटिव्ह पाहिजे म्हणून वोट चोरीचा नॅरेटिव्ह आणला। आता मुळात चोरी म्हणजे काय? चोरी म्हणजे माझ्याकडे एखादी गोष्ट आहे आणि ती गोष्ट कोणीतरी दुसऱ्यानं बळजबरीनं हिसकावून घेतली तर त्याला आपण चोरी म्हणू शकतो। तर मुळात असं केलेलं नाहीच हे तेच म्हणतात, कारण ईव्हीएम हॅकिंग केलं ते एक वेळ ठीक आहे, ती ईव्हीएम हॅकिंग ह्याला चोरी म्हटलं असतं तर एक वेळ मान्य झालं असतं, पण बोगस नावं नोंदवलीत ह्याला वोट चोरी म्हणणं हे कुठल्या प्रकारचं लॉजिक आहे हे काय मला कळलं नाही। बरं, दुसरं असं की निवडणूक यंत्रणेमध्ये मतदार यादीचं पुनरीक्षण हा एक नियमित चालणारा भाग असतो, म्हणजे साधारण दर वर्षांनी विधानसभा स्तरावरचं मतदार यादीचं पुनरीक्षण होत असतं। TN शेषन जे माजी हे होते निवडणूक आयुक्त होते त्यांनी हळूहळू भारताच्या इलेक्ट्रल प्रोसिजरमध्ये अनेक बदलाव आणत गेले आणि त्याच्यानंतर ते कंटिन्यू राहिलं आणि त्यामध्ये आता भारतातली आपली जी मतदार यादीची प्रक्रिया आहे किंवा जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ही एका अर्थानं एक्सलन्सकडे चाललेली आहे, म्हणजे एक्सलंट झाली असं म्हणता येणार नाही पण एक्सलन्सकडे चाललेली आहे। उदाहरणार्थ सुरुवात त्याची वोटर आयडी पासून झाली। वोटर आयडी मुळे बोगस मतदान बऱ्याच प्रमाणावर कमी झालं। त्याच्यानंतर मग 2009 साली आलेले ईव्हीएमचा विषय असेल, अमुक असेल तमुक असेल, त्याच्यानंतर त्यांनी एक बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजे ज्याला मतदान केंद्र स्तरीय अधिकारी असं म्हटलं जातं असे नेमले। हे प्रामुख्यानं काही शिक्षक, काही सरकारी खात्यातले लिपिक वगैरे अशा स्वरूपाचे लोक होते आणि त्यांच्याकडं त्या एका मतदान केंद्राच्या मतदार यादीची सगळी जबाबदारी दिली। ह्या BLO कडं आपण सगळ्यांनी मिळून जे काय मतदार यादीतले आपले दुरुस्त्या असतील, नवीन नोंदणी असेल, बदल असतील हे करायचे असतात। त्याचे रितसर फॉर्म आहेत, हे BLO कडे दिले
की ते BLA ते व्हेरीफाय करतात, तिथं खरंच त्या पद्धतीचं जर असली व्यवस्था, म्हणजे समजा मी माझं नाव दुसऱ्या मतदारसंघात मला नोंदवायचं आहे, मी त्या पत्त्यावर राहतोय, तर मी त्या BLO कडे अर्ज दिला किंवा ऑनलाईन अर्ज केला, तर तो BLO येतो, तिथं मी खरंच राहतोय काय बघतो, माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतो, त्याचा रिमार्क जातो आणि मग ते नाव त्या मतदारसंघाच्या यादीत येतंय. तत्पूर्वी तुमचं आधी दुसऱ्या कुठल्या मतदारसंघात नाव असलं तर ते डिलीट करायला लागते. ही प्रोसिजर झाली. त्याच्यानंतर त्या BLOला मदत करण्यासाठी निवडणूक आयोगानं सगळ्या राजकीय पक्षांना असं आवाहन केलं की तुम्ही BLA नेमा, म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर आणि बूथ लेव्हल असिस्टंट. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक आयोगानं ही अनेक वेळा विनंती केलेली आहे की तुम्ही BLA नेमा. आता BLA म्हणजे कोण, तर त्या बूथवरचा त्या पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता. सगळ्या पक्षांना मुभा आहे, एकाच पक्षानं नेमायचा अशातला भाग नाही आहे. मग प्रत्येक पक्षाला त्या बूथ लेवलला एक आपला कार्यकर्ता हा त्या बूथ लेवल ऑफिसरला असिस्टंट म्हणून नेमता येतो, जो त्या बूथ लेवल ऑफिसरला मतदार यादी संदर्भातल्या सगळ्या विषयामध्ये मदत करावी अशी त्यांना अपेक्षा आहे. आता ही सगळी कथा झाली, ही म्हणजे त्याची आता जी ठरलेली प्रोसिजर आहे त्याची झाली. आता यामध्ये माझ्याच वॉर्डातलं एक उदाहरण घेऊया. मी ज्यावेळेला निवडणुकीला उभारलो त्या दरम्यान निवडणूक यादी, मतदार यादीची ज्यावेळेला आम्ही पडताळणी करत होतो आमच्या स्तरावर, त्यावेळी लक्षात असं आलं की एकाच पत्त्यावर साधारण एक 50-60 नावं नोंदलेली आहेत. शंकास्पद वाटलं म्हणून आम्ही रितसर त्याचा अर्ज केला. त्याच्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन झालं आणि यामध्ये तिथं राहणारी एक 20-25 नावं सोडली, तर वरची नावंही वगळण्यात आली. आता हे कसं असतं, उदाहरणार्थ एक मोठी चाळ आहे, ह्या चाळीमध्ये भाडेकरू येत असतात, जात असतात. आल्यानंतर एखादा आपलं नाव नोंदवतो, गेल्यानंतर ते नाव काढून टाकायचं राहतं, असं असू शकतं. काही ठिकाणी इंटेन्शनली ज्यादा नावं नोंदवल्याचा प्रकार असू शकतो, नाकारता येत नाही. पण हे सगळे जे विषय आहेत, हे जर तुमचं बूथ लेवलला काम चांगलं असेल तर तुम्ही त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी ते टाळू शकता. आता काँग्रेस जो आरोप करते त्याच्यामध्ये लक्षात असं येते की ह्यांचं बूथ लेवलला आता काम उरलेलं नाही आहे, ह्यांना ग्रासरूट लेवलला कार्यकर्ते ह्यांच्याकडे नाही आहेत आणि मग काहीतरी करायचं म्हणून हे आरोप चालू आहेत, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आता आपण थोडीशी क्रोनॉलॉजी बघूया. आपल्याला आठवत असेल की हार्दिक पटेल नावाचा एक कार्यकर्ता मध्यंतरी उदयास आलेला होता आणि तो न्यायालय, इलेक्शन कमिशन, सरकार ह्या सगळ्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर तोडसूक घेत होता. त्याच्या आधी कन्हैया कुमार येऊन गेला. त्याच्यानंतर ही सगळी गादी चालवायला केजरीवाल आला. केजरीवालनं मुख्यमंत्री असताना सुद्धा भारताच्या सर्व संवैधानिक ढाच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आरोप करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याबद्दल लोकांच्यात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. नंतर केजरीवाल गेला आणि आता ह्याची धुरा काँग्रेस नावाच्या एका तथाकथित राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाकडे आलेली आहे. हे काँग्रेस करते अशातला भाग नाही, ह्याच्यामागे खूप मोठं षडयंत्र आहे, जे मागच्या निवडणुकीमध्ये सिद्धही झालं. ह्याच्यामध्ये काही परराष्ट्रीय शक्ती आहेत, काही डीप स्टेट नावाचा एक भाग आहे आणि त्याच्याबरोबर या देशामध्ये, या देशाला आत्ता देश ज्या पद्धतीनं प्रगती करतोय, ज्या पद्धतीनं प्रचंड सामर्थ्यवान बनतोय, आपण हे ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवून दिलं. आपली इकॉनॉमी झपाट्यानं वाढती आहे, आपण 11व्या नंबरवरनं 5व्या नंबरवर आलेलो आहोत. हे सगळं ज्यांना सहन होत नाही आहे, अशा अनेक ताकदी ह्या सगळ्या विषयाच्या मागे आहेत. लोकांच्या मनामध्ये संविधानिक संस्थांच्या बद्दल अविश्वास निर्माण करणं हा एकमेव अजेंडा सध्या राहुल गांधी चालवत आहेत. त्यांनी EVM हॅकिंगच्या नावाखाली तो प्रयोग 2-3 वर्ष चालवला, त्याच्यामध्ये ते फेल गेले. आता त्यांनी मतचोरीचा विषय आणलेला आहे. पण या देशातली सुज्ञ जनता जी हे सगळं जाणते, ती जनता ह्या गोष्टीला कधीही थारा देणार नाही आणि या सगळ्यांचा देशविघातक एजेंडा कधीही सक्सेसफुल होऊ देणार नाही, याचा मला विश्वास होतो. भारत माता की जय.